नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय खूपच धक्कादायक आहे. अधिक मास सुरू आहे आणि ह्या काळात जोडवीबाबत एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी बहुतेक लोकांना माहीतच नाही. जोडवी घालायची का काढायची? चुकीने घातली तर काय होतं? ही माहिती दुर्लक्षित केली तर आयुष्यात मोठं नुकसान होऊ शकतं. मंडळी, अधिक मास हा एक अतिरिक्त महिना नाही. हा एक रहस्यमय आणि शक्तिशाली काळ मानला जातो. तुम्हाला माहीत आहे का? प्रत्येक वर्षी आपल्या पंचांगात थोडासा फरक पडतो. चंद्र आणि सूर्य यांच्या गतीमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक तयार होतो आणि हाच फरक संतुलित करण्यासाठी 1 ते 2-3 वर्षांनी हा अधिक मास येतो. पण या महिन्यातला आधी लोक मान देत नव्हते. कोणताही शुभ कार्य नाही, कोणतीही खास पूजा नाही. त्यामुळे या महिन्याला निरर्थक समजलं जायचं. एक कथा सांगितली जाते. हा महिना दुःखी झाला आणि देवाकडे गेला. तेव्हा भगवान विष्णू या महिन्याला आपलं नाव दिलं. म्हणूनच आज आपण याला पुरुषोत्तम मास म्हणतो. त्या दिवसापासून हा महिना अत्यंत पवित्र झाला. या काळात केलेली पूजा, जप, दान, सेवा याचं फळ अनेक पट मिळतं असं मानलं जातं. पण मंडळी, हा महिना जितका पवित्र आहे तितकाच संवेदनशील देखील आहे. जर तुम्ही या काळात अहंकार, दिखावा, वाद विवाद केला किंवा देवाला विसरलात तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो. म्हणूनच या काळात साधेपणा खूप महत्त्वाचा आहे आणि इथेच जोडवीसारख्या गोष्टीचा विषय येतो. कारण अधिक मासात अतिसजावट, नवीन दागिने आणि दिखावा टाळावा असं सांगितलं जातं. म्हणून प्रश्न असा आहे, जोडवी घातली का नाही आणि चुकीने घातली तर काय होतं? मंडळी, जोडवी आपण सगळे पाहतो, घालतो, पण खरंच तिचं महत्त्व समजतो का? बहुतेक लोकांना वाटतं जोडवी म्हणजे फक्त एक दागिना. खरं सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे. जोडवी ही फक्त सजावट नाही, ती एक संकेत आहे, ओळख आहे आणि परंपरेचं प्रतीक आहे. विशेष विवाहित स्त्रियांसाठी जोडवीला सौभाग्याचं चिन्ह मानलं जातं. पूर्वीच्या काळात, आपल्या आजी आजोबांच्या काळात जोडवी घालणं म्हणजे फक्त परंपरा नव्हती, तर ती एक आस्था आणि श्रद्धेची गोष्ट होती. काही पारंपरिक मान्यतांनुसार पायाच्या बोटामध्ये शरीरातील काही महत्त्वाचे नाडी बिंदू असतात. जोडवी त्या बिंदूंना स्पर्श करते आणि शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी मदत करते असं मानलं जातं. त्यामुळे मन शांत राहतं आणि विचार स्थिर होतात. पण जर तुम्ही या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, परंपरेचा आदर केला नाही किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर काही लोकांच्या मते त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर होऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, हे सर्व श्राद्ध आणि परंपरेवर आधारित आहे. पण एक गोष्ट नक्की, जोडवी आपल्याला साधेपणा आणि संयम शिकवते. अधिक मासाशी कनेक्ट करा आणि म्हणूनच अधिक मासात जोडवीचं महत्त्व अजून वाढतं. कारण हा काळ हे साधेपणाने जगायचा, अहंकार सोडण्याचा. म्हणूनच प्रश्न असा आहे, अधिक मासात जोडवी घालणं योग्य आहे की ती काढावी लागते? आणि जरा चुकीचा निर्णय घेतला तर काय होऊ शकतं? हे सगळं आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा भाग खूपच धक्कादायक आहे. मंडळी, आतापर्यंत आपण जाणून घेतलं अधिक मासाचं महत्त्व आणि जोडवीवरचं खरं स्थान. पण आता येतो सर्वात मोठा प्रश्न, अधिक मासात जोडवी घालावी का नाही? याबाबत वेगवेगळे समज आहेत. काही लोक म्हणतात अधिक मासात जोडवी काढावी, तर काही लोक म्हणतात जोडवी कधीही काढू नये आणि त्यामुळेच लोक गोंधळतात. चला, हे सध्या भाषेत समजून घेऊ. पहिला समज, अधिक मासात नवीन जोडवी घालू नये का? कारण हा काळ आहे साधेपणाचा, दिखावा टाळण्याचा. म्हणूनच नवीन दागिने घेणे आणि ठिकाणी टाळलं जातं. दुसरा समाज, जुनी आधीपासूनच जोडवी काढू नये
कारण ती सौभाग्याचं चिन्ह आहे आणि ती काढणं अशुभ मानलं जातं. तिसरं थोडा भयानक. काही लोकांच्या मते जर अधिक मासात तुम्ही नवीन जोडवी घेतली किंवा अतिसजावट केली तर घरात वाद वाढू शकतात, पैशाची अडचण येऊ शकते, मन अस्थिर होऊ शकतं. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व श्राद्ध आणि लोकपरंपरेवर आधारित आहे. याला वैज्ञानिक पुरावा नाही. म्हणून योग्य काय? आधीची जोडवी असेल तर साधेपणाने घाला, नवीन खरेदी टाळा, दिखावा करू नका, मन शांत ठेवा. लक्षात ठेवा, देवाला दागिन्यापेक्षा तुमची भावना महत्त्वाची आहे. पण काही लोकांनी या गोष्टी दुर्लक्ष केल्या आणि त्यांना नंतर पश्चाताप झाला. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत एक खरी कथा, जिथे जोडवीमुळे आयुष्यात मोठा बदल झाला. तो बदल चांगला होता की वाईट, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही चूक तुम्ही करताय का? 90% लोकांना ही माहीत नाही. सावधान राहा, नाहीतर उशीर होईल. मंडळी, आता जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती फक्त कथा नाही, ती एक इशारा आहे. एक गावात एक स्त्री राहत होती. तिचं नाव होतं सीमा. ती खूप चांगली होती, पण तिला या परंपरा आणि नियमाबद्दल फारसं माहीत नव्हतं. अधिक मास सुरू झाला. गावात सगळे लोक साधेपणाने राहू लागले, पूजा जप दान करू लागले. सीमाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. एक दिवशी तिने नवीन जोडवी घेतली, खूप सुंदर, चमकदार, आणि तिला ती घालायची खूप इच्छा होती. लोकांनी तिला सांगितलं, अधिक मासात नवीन दागिने घेऊ नकोस, पण तिने ऐकलं नाही. मग हळूहळू तिच्या आयुष्यात बदल सुरू झाले. घरात लहान लहान भांडणं सुरू झाली, नवऱ्याशी वाद वाढले, पैशाची अडचण निर्माण झाली. सीमा विचार करू लागली, हे अचानक काय होतंय? तिचं मन अस्वस्थ झालं. रात्री झोप लागत नव्हती. एक दिवस ती गावातील एका ज्ञानी व्यक्तीकडे गेली. तिने शांतपणे तिचं ऐकलं आणि म्हणाले, अधिक मासात साधेपणा खूप महत्त्वाचा असतो. तू नवीन जोडवी घेतलीस आणि दिखावा केला. सीमाला तिची चूक कळाली. तिने साधेपणा स्वीकारला, रोज देवाची पूजा सुरू केली, नामस्मरण केलं. हळूहळू घरातील वातावरण सुधारलं, पैशाची अडचण कमी झाली, मन शांत झालं. मित्रांनो, ही कथा आपल्याला काय शिकवते? अधिक मासात दागिने नाही, भावना महत्त्वाची आहे. दिखावा नाही, साधेपणा महत्त्वाचा आहे. जर तुम्हीही अशा चुका करत असाल तर वेळेत सावधान व्हा, कारण कधीकधी छोट्या चुका मोठं संकट बनतात. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत नेमके उपाय आणि काय करावं, काय टाळावं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही कथा दुर्लक्ष करू नका. तुमच्यासोबतही असं होऊ शकतं. देवाचा संकेत समजा. आत्तापर्यंत आपलं पहिलं अधिक मासाचं महत्त्व, जोडवीबाबतचे समज आणि इतरांचा देणारी कथा. आता प्रश्न आहे, आपण नक्की काय करावं? हळूहळू. सगळ्यात आधी अधिक मासात साधेपणा स्वीकारा. याचा अर्थ दागिने पूर्णपणे काढून टाका असं नाही, पण ते अतिसजावट दिखावा टाळा. जोडवी कशी वापरावी? जर तुम्ही अधिकपासून जोडवी घालत असाल ती साधेपणाने घाला. नवीन जोडवी खरेदी करणं या काळात टाळा. उपाय 2. देवाची पूजा करा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा, अगरबत्ती लावा, मनापासून प्रार्थना करा. वेळ कमी असाल तर 5 मिनिटाची पूजा देखील पुरेशी आहे. नामस्मरण रोज किमान 108 वेळा जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या श्रद्धेनुसार रामकृष्ण हरी विठ्ठल. याच्यामुळे मन शांत होतं. दान आणि सेवा. अधिक मासात दानाचं खूप महत्त्व आहे. गरिबांना अन्न द्या, गरजूंना मदत करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. मन आणि वागणूक सांभाळा. राग टाळा, वाद टाळा, वाईट बोलू नका. लक्षात ठेवा, देव तुमच्या वागणुकीकडे पाहतो. मंडळी, जोडवीपेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं मन, तुमची भावना. जर मन स्वच्छ असेल तर कोणताही काळ वाईट नाही. अधिक मासात साधेपणा ठेवा, पूजा करा आणि चांगलं वागा. तुमचं जीवन नक्की सुधारेल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत काय करू नये, सर्वात मोठ्या चुका. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा उपाय नक्की करा. 5 मिनिटं द्या, आयुष्य बदलेल. ही चूक टाळा, नाही तर उशीर होईल.
मंडळी, आज आपण खूप महत्त्वाची गोष्ट जाणून घेतली. अधिक मासाचं खरं महत्त्व, जोडवीबाबतचे समज आणि काय करावं काय टाळावं. लक्षात ठेवा, अधिक मास हा भीतीचा नाही तर सुधारणेचा आणि भक्तीचा काळ आहे. देवाला तुमचे दागिने नाही, तुमची भावना महत्त्वाची आहे. तुम्ही किती साधेपणाने जगता आणि किती मनापासून पूजा करता हे खरं महत्त्वाचं आहे. जोडवी घालणं चुकीचं नाही, पण दिखावा आणि अहंकार टाळणं हे खूप गरजेचं आहे. मंडळी, कधीकधी आपल्याला वेळेत इशारा मिळतो आणि हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी तोच इशारा आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि एक लाईक करा आणि आपल्या कुटुंबासाठी शेअर करा. देव तुमच्यावर कृपा करो आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती आणो. धन्यवाद. ही माहिती दुर्लक्ष करू नका. तुम्ही ही चूक करताय का? थांबा, पुढे ऐकणं खूप गरजेचं आहे. पुढची गोष्ट ऐकून तुम्ही धक्क व्हाल. 90% लोकांना माहीतच नाही ही चूक तुमचं नशीब बदलू शकते. देवाचा हा संकेत असू शकतो. उशीर होण्यापूर्वी सावध व्हा. ही एक सवय तुमचं आयुष्य बदलते. पुढे जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं. नाही ऐकलं तर नुकसान होऊ शकतं. ही चूक आयुष्यभर पश्चाताप देऊ शकते. सावधान, मोठं संकट जवळ असू शकतं. आत्ताच थांबा, नाही तर उशीर होईल. तुमच्यासोबतही असं होऊ शकतं. स्वतःसाठी तर कुटुंबासाठी ऐका. ही माहिती तुमच्या घरासाठी खूप महत्त्वाची आहे. देवावर विश्वास ठेवा, सर्व ठीक होईल. एक छोटा बदल तुमचं आयुष्य सुधारू शकते. श्रद्धा, परंपरा आणि लोकमान्यावर यावर आधारित आहे. जोडवी अधिक मास आणि या संबंधीचे समज हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. प्रत्येकावर यावर विश्वास ठेवणे असं नाही आणि ते पूर्णपणे ठीक आहे. त्यामुळे या माहितीचं अंधश्रद्धा म्हणून घेऊ नका किंवा भीती निर्माण करण्यासाठी वापरू नका. याचा मुख्य उद्देश आहे जागरूकता वाढणे, परंपरेची माहिती देणे आणि सकारात्मक जीवनशैलीकडे मार्गदर्शन करणे. कोणताही निर्णय घेताना आपल्या घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या बुद्धीने विचार करा. देवावर विश्वास ठेवा, पण विवेक बुद्धी ही वापरा. जर छोटा बदल असेल तर ही माहिती श्रद्धा आणि पारंपरिक आधारित आहे. अंधश्रद्धा म्हणून घेऊ नका. स्वतःचा विचार करून निर्णय घ्या. सावधान, अधिक मास सुरू. तर मंडळी, एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.